पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या राज्यव्यापी आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। 5 उपोषणकर्त्यांपैकी जालना जिल्ह्यातल्या दीपक बोराडे यांची प्रकृती रात्रीपासून खालावली आहे। मात्र अजूनही सरकारकडून या आंदोलनाची दखल न घेतल्याने धनगर बांधवांमध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे। तर या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे। आपल्याकडे धनगर समाजाच्या राज्य कोर कमिटीचे समन्वयक सुभाष मस्के सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की आता काय आंदोलनाची दिशा यापुढच्या काळामध्ये असणार आहे। गेले 4 दिवसापासून या विठुरायाच्या नगरीमध्ये आमचे आरक्षणाचे 6 बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत। एसटी आरक्षण अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे समाज बांधव उठून जाणार नाहीत। जर काही या 6 बांधवांपैकी कुणाला काही कमी जास्त झाल्यास त्यांची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही ह्या राज्य सरकारची असेल आणि इथून पुढे होणारं तीव्र आंदोलन आणि या आंदोलनामध्ये जर काय अघटित घडलं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही या शिंदे फडणवीस सरकारची असेल। कॅमेरा पर्सन राजू मिसळासह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।